कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा। हा जो चिवडा आहे हा स्वादिष्ट तर लागतोच, परंतु त्याचबरोबर तो पौष्टिकही आहे, कारण ज्वारी ही पचायला हलकी असते। त्याच्यामुळे आपण हा अगदी निर्धास्तपणे खाऊ शकतो आणि डाएटवाले सुद्धा मनसोक्तपणे हा चिवडा एन्जॉय करू शकतात। याच्यासाठी मी ज्वारीच्या लाह्या, ज्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे असं पाकिट मी वापरलेलं आहे आणि याला आपण छानपैकी परतून घेणार आहे। आणि याला वेळ बिलकुल कमी लागतो, कारण हे पटकन कुरकुरीत होतात ज्वारीच्या लाह्या। तर आपण हे अशा प्रकारे सगळ्या लाह्या परतून घेतल्या, त्यानंतर त्याला एका परातीमध्ये काढून घेतलं आणि मग आपण करणार आहोत एक मसाला तयार, जो आपण याच्यामध्ये वापरणार आहे। त्याच्यामध्ये धने, बडीशेप आणि थोडंसं जिरं मी घातलेलं आहे। याला आपण खलबत्त्यातच कुटून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर मी शेवटी टाकलेली आहे। त्याऐवजी तुम्ही सायट्रिक ॲसिडही वापरू शकता आणि त्याचबरोबर थोडीशी साखरही घालू शकता। तर इथे मी साखर घातलेली नाही। त्यानंतर आपण शेंगदाण्यांना छान तळून घेतलेलं आहे। एकदम कुरकुरीत शेंगदाणे होईपर्यंत आपण ते तळून घेतले। त्याचबरोबर आपण बारीक मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि त्या मिरचीला सुद्धा आपण एकदम क्रिस्प करून घेतलेलं आहे। याच्यामुळे चव खूप छान लागते चिवड्याची। आणि सगळ्यात शेवटी मी कढीपत्ता वापरलेला आहे। कढीपत्त्यालाही कुरकुरीत करून घेतलं आणि जेव्हा तो कुरकुरीत झाला त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा हिंगही घालून घेतलेला आहे। यामुळे काय होतं की कढीपत्त्याला हिंगाचा स्वाद लागतो आणि चिवड्यामध्ये ते छान लागतं। त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये खोबरंही घालू शकता, डाळही घालू शकता, परंतु मी इथे हे 3 जिन्नसच वापरलेले आहे। त्यानंतर आपण एक फोडणी तयार करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण हळद, तिखट आणि त्याचबरोबर हा मसाला घालून घेतलेला आहे। इथे मी मिठाचा वापर केला नाही, कारण या ज्वारीच्या लाह्यांमध्ये ऑलरेडी मीठ आहेच। त्यामुळे इथे फक्त हळद, तिखट एवढं घालून आणि त्याचबरोबर तो मसाला जो आपण केला होता धने, जिरे आणि बडीशेपेचा, तो घालून आपण याला छान परतून घेतलं। गॅस बंद करून घेतला आणि मग ही जी फोडणी आहे ती आपण या ज्वारीच्या लाह्यांवर घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर हे शेंगदाणे, कढीपत्ता आणि मिरची हे पण घालून घेतलं आहे। त्याला एकदम मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि असा आपला स्वादिष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा झाला तयार। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।